कुठलीही तर गोष्ट करायला घेतली ना, तर आधी आमच्या मॅडमला झोपू घालावं लागतं. कारण ते हेवी असलं तर आमचं कुठलंही काम पूर्ण नाही होणार. ते अधुरंच राहणार, आधा अधुरा. त्याच्यापेक्षा म्हटलं की तिला असं झोपू घालूया आधी, मग नंतर जे काय आहे करून घेऊ. घरातली कामं तर आवरली होती. म्हटलं स्वतःकडे पण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. थोडीशी मसुरीची डाळ ना मिक्सरमध्येच दळून घेतली बारीक अशी. नंतर त्याला चाळून घेतलं आणि 1 चम्मचच्या थोडंसं असं मसुरीचं जो पीठ आहे ना ते घेतलं. त्यामध्ये थोडंसं दूध घातलं, कच्चं दूध, आणि त्यानंतर कोकोनट ऑइल घातलं. कोकोनट ऑइलची काही गरज नाही आहे. माझी स्किन ना थोडीशी ड्राय असल्यामुळे मला कंपल्सरी वापरावं लागेल, कारण यानं थोडं ड्राय व्हायची शक्यता असते. मग हे एक 5 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून दिलं आणि त्यानंतर चेहऱ्याला पूर्णपणे अप्लाय करून घेतलं. व्यवस्थित पूर्णपणे अप्लाय करून दिल्यानंतर ना थोडंसं म्हणजे 15 मिनिटासाठी रेस्ट करायला दिलं. यापेक्षा जास्त केलं तर आणखीन ड्राय होण्याची शक्यता असते. त्यामुळं 15 ते 20 मिनिट एवढंच काही ते ठेवायचं. कारण हे रेमेडी मला खूप सूट होते आणि आधी पण मी करून पाहिलेली. खूप छान रिझल्ट आहे ह्याचा. मग त्यानंतर ना ह्याला कोमट पाण्यानं धुवून घेतलं आणि त्यानंतर म्हणजे पहिल्यांदाच मी खूप दिवसानंतर वापरली आहे म्हणून फक्त चेंजेस एवढं काही नाही. पण हां, फेस खूप सॉफ्ट दिसतो आणि एकदम छान मऊ असं वाटतं. कारण आता थंडीचे दिवस आहेत आणि स्किन ना एकदम रफ होते, म्हणजे टॅन वगैरे खूप येतात. म्हणून म्हटलं की आता हे करूनच पाहिलं आणि याचा रिझल्ट खूप छान आहे. तुम्ही पण नक्की करू शकता. त्यानंतर आमच्या मॅडमचं असं काही चालू होतं आणि तिला लागणार होते कलर्स. त्यासाठी आम्ही थोडंसं वॉकिंग पण होईल म्हणून बाहेर गेलो. कलर्स वगैरे घेऊन झालं. त्यानंतर हिची फरमाईश होती की पाणीपुरी खायची. मला तर काही खायची नव्हती, कारण मनूची तब्येत ठीक नाही आहे. परत बिघडायला नको म्हणून मी काही खाल्लं नाही. फक्त तिला खायला दिलं आणि त्यानंतर शॉपमध्ये आलो. काही बिस्किट वगैरे लागणार होते. 1-2च गोष्टी घ्यायचं म्हणतो पण 2-4 गोष्टी होऊनच जातात. घरी आल्यानंतर आमचं असं काही चालू होतं, बघायचं होतं की यातलं मनू कोणतं निवड करते, आणि असं तिने हे वालं बिस्किट निवड केलं, जे की मला पण खूप आवडतं. यांना काय खायला काही आवडत नाही, पण फक्त खेळायपुरतंच सगळं काही असतं. पण तिला ना युनिक गोष्टी खेळायला लागतात डेली, आणि दोघी बहिणीची अशी काही मस्ती चालू होती. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.